सध्या आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की लोकांचे स्वभाव हे खूप चेंज होत असतात. तर लोकच नाही तर सध्या निसर्गही चेंज होतोय. निसर्गानेही त्याचा स्वभाव चेंज केलेला आहे किंवा त्याचं नेचर सोडून वेगळ्याच काही गोष्टी व्हायला लागल्या. त्याच म्हणजे कधी पावसाळ्यामध्ये कडक ऊन पडतंय, तर कधी उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय, थंडीमध्ये पाऊस पडतोय, कडक ऊन पडतंय. असं हे वातावरणात चेंजेस होत राहत आहेत. तर माणसांची काय बिशात आहे? अर्थातच हे माणसांमुळेच सगळं झालेलं आहे. मनुष्य प्राण्यामुळे निसर्गालाही बरीचशा हानी होत आहे. तर ह्या हानीचा सगळ्यात मोठा त्रास हा मानवालाच होतो. तर हा त्रास कसा आता हे आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, जिंदगी ही लय भारी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण जसं म्हटलं की वातावरण बदललं की सगळ्यात मोठा इफेक्ट हा आपल्या शरीरावर होत असतो. आणि त्यात बदलत्या वातावरणाचा सगळ्यात मोठा इफेक्ट हा तुमच्या इंटेस्टाईनवर आणि स्टमकवर होत असतो. तर याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुमचं इंटेस्टाईन किंवा स्टमक खराब झालं तर त्याच्यामुळे काय होतं की ॲसिडिटी होणं, लूज मोशन होणं, वॉमिटिंग होणं, हेडेक होणं, तोंडामध्ये छाले होणं, केस डॅमेज होणं, डॅन्ड्रफ होणं किंवा पिंपल्स येणं, स्किन ड्राय होणं, अति ऑइली होणं, ह्या काही गोष्टी होत असतात. किंवा याच्यामुळे काय होतं की ॲसिडिटी झाली. ॲसिडिटी म्हणजे एक प्रकारची ही अग्नी असते. त्याच्यामुळे काय होतं की फुफ्फुस किंवा हृदयावरही त्याचा परिणाम होतो. तर याचसाठी बऱ्याचदा काय होतं की असा काही प्रॉब्लेम झाला, लूज मोशन झालं किंवा वॉमिटिंग झाली, ॲसिडिटी झाली की आपण पटकन गोळी घेतो, कारण आपल्याला पटकन रिकवर व्हायचं असतं. आजकाल शॉर्टकट खूप शोधायला लागलेत लोक. तर पटकन रिकवर होण्याच्या नादामध्ये तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की तुम्ही पटकन रिकवर होत आहेत, पण त्याच पटकन रिकव्हरीमध्ये तुमचे बरेचसे प्रॉब्लेम्सही उद्भवत आहेत, बऱ्याचशा गोष्टी डॅमेजही होत आहेत. ह्या गोष्टी कुणाच्याच लक्षात येत नाही. तर चला आपण हेच काही जाणून घेणार आहोत की या गोष्टींवर घरगुती पर्याय काय आहे. म्हणजे घरामध्येच काही वस्तू अशा असतात आपल्या किचनमध्ये ज्यांच्याने आपण बरे होऊ शकतो, आणि तेही खूप छान पद्धतीने. तर चला जाणून घेऊया. तर जर तुम्हाला लूज मोशन होत असतील, वॉमिटिंग होत असेल, एकंदरीत तुमचं पोट खराब असेल, तर तुम्ही सगळ्यात अगोदर कुठलीच गोळी घेऊ नका. तुमच्या घरामध्ये एक छोटीशी वस्तू प्रत्येक किचनमध्ये असते असं मला वाटतं की ती म्हणजे सुंठ. सुंठ ही आपण चहामध्ये वगैरे टाकत असतो किंवा गरम मसाल्यांमध्येही सुंठाचा वापर होतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की फक्त चहापुरता किंवा मसाल्यांपुरता हे लिमिटेड नाही आहे. म्हणजे याचा आपण त्या व्यतिरिक्त औषध म्हणूनही उपयोग करू शकतो. आणि तो म्हणजे तुम्ही जर गरम पाण्यामध्ये याची पावडर केली, स्मॉल क्वांटिटीमध्येच पावडर करून ठेवायची आणि सहसा करून सुंठच आणायचं. सुंठ आणून घरी पावडर करायची, जसं की मी बनवलेली आहे. मी पावडर बनवून अशा काचीच्या एका याच्यामध्ये ठेवते आणि विशेष म्हणजे थोडीच बनवते. ही जास्तीत जास्त माझी 100 ग्रॅमची पावडर असेल, तर ही पावडर बनवून मी अशी काचीच्या याच्यात ठेवून देते. आणि चहामध्ये जरी तुम्हाला टाकायचं असेल तर अद्रकच्या ऐवजी तुम्ही सुंठ वापरू शकतात. सुंठ ही अद्रकपेक्षा इफेक्टिव्ह असते. आता तुम्ही म्हणाल सुंठ तर अद्रकपासूनच बनतं, पण ती याच्यावर जी प्रोसेस केली जाते, जसं की चुन्याच्या पाण्यात वगैरे मिक्स करून, तर चुना हा कमळापासून बनतो. कमळामध्ये खूप प्रमाणामध्ये कमळ किंवा गुलाबापासून बनतो आणि ह्या दोघांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की कॅल्शियमसाठी चुना खाल्ला जातो किंवा चुन्याचा वापर होतो. तर चुना लावून याला आणि अजून काही प्रक्रिया करून याला वाळवलं जातं. तर त्याच्यामध्ये होणारे जे बदल असतात हे खूप चांगले असतात आणि त्याच्यानंतर हा आपल्या शरीरावर खूप चांगला इफेक्ट होतो. तर याची पावडर करून ठेवा आणि तुम्ही फक्त सिंपल काहीच दुसरं करायचं नाही. जर तुम्हाला चहाही बनवायची असेल तर चहामध्येही तुम्ही सुंठ टाकू शकतात. आता झालं ट्रीटमेंटची गोष्ट. तर ट्रीटमेंटसाठी तुम्ही गरम पाणी करा. गरम पाणीमध्ये उकळू नका त्याला जास्त. गरम पाणी करा आणि गरम पाण्यामध्ये तुम्ही एक चमची अर्धी चमची सुंठ पावडर टाका आणि सुंठ पावडर टाकून तुम्ही ते म्हणजे कोमट करून पाणी पिऊ शकता. जसं तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही पिऊ शकतात, एकदम गरम, मीडियम किंवा अति थंड पिऊ नका. पण जर तुमचं पोट बिघडलं असेल, लूज मोशन झाले असतील, वॉमिटिंग होत असेल, ॲसिडिटी झाली असेल, दुसरं काहीच करू नका. सगळ्यात मोठा रामबाण उपाय म्हणजेच सुंठ आहे. सुंठ पावडर हे खूप इफेक्टिव्ह आहे. सुंठ पावडर हे खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्ही जर नियमित सुंठ पावडरचा उपयोग केला तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम होणार नाहीत. बऱ्याचशा गोष्टींसाठी
सुंठ पावडर ही वापरली जाते. तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हे प्या. फक्त लूज मोशनही झाले असतील, ओमेटिंगही होत असतील, काहीच खाऊ नका, काहीच पिऊ नका. अर्धा एक दिवस तरी काही खाऊ पिऊ नका. आणि तुम्हाला जेव्हाही पाणी प्यायचं असेल तर तेव्हा तुम्ही सुंठ पाणीच प्या, जेव्हाही काही इच्छा झाली. कारण कसं असतं, लूज मोशन होणं, ओमेटिंग होणं ह्या काही गोष्टी अशा आहेत की आपलं पोट बिघडतं. पोटामध्ये जे इन्फेक्शन झालेलं असतं ते इन्फेक्शनला रिकवर करण्यासाठी, आणि जर तुम्ही वरून परत गोळी घेतली किंवा काही पण खाल्लं तर हा प्रॉब्लेम जास्त वाढतो आणि याच्यामुळे अजून अनेक प्रॉब्लेम होतात. तर तेवढ्या दिवसापर्यंत तुम्ही उपवास करायचा आहे, बिलकुल काहीच खायचं नाही जर असं होत असेल तर. आणि फक्त जेव्हा वाटेल तेव्हा फक्त आणि फक्त सुंठ पाणी प्या. सुंठ पावडर करूनच ठेवा. सुंठ पाणी पिल्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की काही 1-2 तासानंतर हा तुमचा प्रॉब्लेम हळूहळू रिकवर होईल आणि तुम्ही बरे होऊ शकतात. तर इतकं इफेक्टिव्ह आहे. मीही माझ्या मुलांना, जेव्हा आपण असा काही प्रॉब्लेम होतो, माझ्या मोठ्या मुलाला स्टमकचा खूप प्रॉब्लेम आहे, त्याला बऱ्याचदा स्टमक इन्फेक्शन होत असतं. काही पाव वगैरे असं काही खाल्लं, ब्रेड बटर अशा काही गोष्टी खाल्ल्या तर त्याला लगेच ओमेटिंग होणं किंवा लूज मोशन होणं हे स्टार्ट होत असतं. त्याचं पोट थोडं कमकुवत आहे. तर मी याच्यासाठी त्याला कधीच गोळी दिलेली नाही आहे. मी तर सहसा करून जेवढं घरच्या घरी काही गोष्टी करता येतील तेवढं, आणि मी त्याच्यानंतर त्याला हेच देते आणि तोही आनंदात पितो. कारण इतकंही विशिष्ट काही वेगळी चव लागत नाही. आता औषध म्हटल्यानंतर कडू औषधं घेण्यापेक्षा तर हे छानच आहे म्हणून तोही पितो आणि आता तर तो स्वतःही करून घेतो. तर हे पिल्यानंतर तो काहीच वेळानंतर बरा होत असतो. तर तेच. आणि जर तुम्हाला सर्दी झाली असेल, खोकला झाला असेल तर तुम्ही याला मधासोबत घेऊ शकतात. मधामध्ये थोडंसं सुंठ पावडर मिक्स करून ते तुम्ही चाटण बनवलं तर अतिउत्तम. चाटण हे तुम्ही वारंवार, तुम्ही दिवसातनं कितीही खाऊ शकतात, त्याची लिमिटेशन नाही आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं. टेस्टही छान लागते त्याचीवाली. विशेष म्हणजे त्याचं तिखटपणा सोडला तर बाकी खाल्ल्यानंतर तुम्हाला स्वतःला छान वाटेल की मस्त टेस्ट आहे. हनीटस वगैरे हे काही गोळ्या घेण्यापेक्षा किंवा खोकल्याचे औषधं घेण्यापेक्षा अतिउत्तम आहे. एक छोटीशी वस्तू तुमच्यासाठी खूप खूप इफेक्टिव्ह असू शकते. तर करायला काही हरकत नाही आहे, आणायला काही हरकत नाही आहे. छान वस्तू आहे, घरात नेहमीच असू द्या. आणि पावसाळ्यात तर असायलाच पाहिजे घरामध्ये. आता कसं आहे, अद्रक पण बऱ्याचदा खूप खराब येतं बाजारामध्ये. त्याच्यावर बरेचसे बघितलेले आहेत मी की 1-2दा घरात आणल्यानंतर पण की त्याच्यामध्ये आळ्या पण निघतात. कारण वातावरण बदलतंय, अशा वातावरणामध्ये ह्या गोष्टी होत राहणार आहे. आणि जेव्हा सुंठ तुम्ही घरी आणतात आणि सुंठ तुम्ही स्वतः त्याला फोडाल किंवा त्याचं पावडर कराल तर तुम्हाला जाणवेल की त्याच्यामध्ये घाण आहे नाही आहे. कारण सुंठ हे लॉंग टाईमपर्यंत स्टे करायचं असतं किंवा साठवून ठेवायचं असतं, म्हणून ते चांगल्या उत्तम प्रतीचेच अद्रक वापरत असतात किंवा त्याच्यावर जी प्रक्रिया केली गेलेली असते चुना वगैरे त्याची, तर त्याच्यामुळे त्याच्यावर बॅक्टेरिया सहसा करून बसत नाही. पण हो, तुम्ही जर खूप दिवसांपर्यंत खूप जास्त पावडर करून ठेवलं तर त्याच्यामध्ये आळ्या पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळेच मी सांगते की थोड्या प्रमाणात करा. थोडं करायला काय हरकत नाही. फ्रेश बनवा, फ्रेश आणा, फ्रेश करा. तर चला, तुमची हेल्थ चांगली राहावी हीच माझी इच्छा आहे. आणि पैसा वेस्ट करण्यापेक्षा घरगुती उपाय कधीही चांगले असतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडल्यास.